आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे दिल्ली विधानसभा निकालासंदर्भात। भाजपा आले आणि आप गेलेले आहेत। दिल्लीच्या तख्तावर भाजपाचं कमळ फुललेलं आहे। 27 वर्षांनंतर भाजपानं दिल्ली जिंकली आहे। तर केंद्राची सत्ता तब्बल 3 वेळा मिळवणारा भारतीय जनता पक्ष दिल्लीची सत्ता मिळवण्यात अपयशी ठरत होता। मात्र आता विधानसभेत मिळालेल्या यशानंतर भाजपाचा 27 वर्षांचा वनवास दूर झालाय। भाजपानं प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसमुक्त देश ही घोषणा दिली। दिल्ली विधानसभेच्या निमित्तानं भाजपानं काँग्रेसला पूर्णतः बाजूला करून दिल्लीच्या तख्तावर कमळ प्रस्थापित केलंय। भाजपानं दिल्लीत 48 जागांवर विजय मिळवलाय। आपचा सुपडा साफ केला आहे। भाजपाच्या योग्य नियोजनामुळे आणि निवडणूक रणनीतीमुळे भाजपानं विजयश्री खेचून आणली आहे। भाजपाच्या विजयाचे प्रमुख मुद्दे नेमके काय आहेत त्यावर एक नजर टाकूया। 27 वर्ष सत्तेपासून दूर राहिल्यानं यावेळेस भाजपानं विजयाचा दृढ निश्चय केला होता। भाजपाच्या धोरणांनी अन्य निवडणुकांप्रमाणेच अत्यंत सूक्ष्म नियोजन केलं होतं। दिल्लीत देशातील सर्व धर्मीय आणि सर्व राज्यातील लोक राहत असल्यानं त्याप्रमाणे नियोजन केलं। दिल्लीतील प्रचारासाठी सर्व राज्यातील प्रमुख नेत्यांना जबाबदारीचं वाटप केलं। पन्हा प्रमुखापासून ते नेत्यांपर्यंत सर्वांनीच मतदारांशी थेट संवाद साधला। केंद्र आणि राज्यात एकच पक्ष असल्यास विकासाची गती वाढते हा मुख्य अजेंडा ठेवला। मागील काही वर्षातील सत्ताधारी पक्षांच्या चुकांचा पाढा मतदारांच्या गळी उतरवला। स्थानिक बैठका, पदयात्रा, चौक सभा, जाहीर सभा अशा प्रचारांची रणनीती ठरवली। केजरीवाल आणि आपच्या नेत्यांवर पद्धतशीरपणे हल्ले चढवण्याचे मुद्दे ठरवले। साध्या राहणीचा प्रचार करणाऱ्या केजरीवाल यांच्या शाही शीश महलची कहाणी सर्वांसमोर आणली। आपच्या ज्या योजना आहेत त्या चांगल्या पद्धतीने सुरू ठेवण्याचं आश्वासन मतदारांना दिलं। आपच्या नेत्यांनी सत्तेत असताना केलेल्या चुका प्रभावीपणे मतदारांसमोर मांडल्या। वरिष्ठांनी जी जबाबदारी दिली ती भाजपाच्या नेत्यांनी पूर्ण ताकदीनिशी पार पाडली। भाजपाच्या योग्य आणि सूक्ष्म नियोजनामुळे भाजपाचा विजय हा निश्चित झाला। भाजपानं दिल्लीच्या विजयासाठी सूक्ष्म नियोजन करण्याबरोबरच दिल्लीकरांना खुश करण्यासाठी अनेक योजनांचं आश्वासन दिलं होतं। महिलांना महिन्याला 2500 रुपये मिळणार हे पहिलं आश्वासन दिलं। गर्भवती महिलांना 21,000 रुपये मिळणार हे सुद्धा आश्वासन दिलं गेलं। वृद्धांना 2500 रुपये दरमहा पेन्शन मिळणार हेही आश्वासन दिलं गेलं। गरिबांना सिलेंडरवर 500 रुपयांची सबसिडी मिळणार। 200 युनिट पर्यंत वीज मोफत। महिन्याला 20,000 लिटर पाणी मोफत। आयुष्मान योजनेसह एकूण 10 लाखांचं हेल्थ कव्हर अशा काही घोषणा केल्या गेल्या। दरम्यान दिल्लीच्या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानत सुशासनाचा विजय झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे। विकासाचा विजय होतो, सुशासनाचा विजय होतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं। बीजेपी फॉर इंडियाला मिळालेल्या उत्तुंग आणि ऐतिहासिक जनादेशासाठी दिल्लीतील बांधवांना नमन। हे आशीर्वाद मिळाल्याबद्दल आम्ही नम्र आणि सन्मानित झालोत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं। दिल्लीचा विकास करण्याची आमची हमी आहे। लोकांचे एकूण जीवनमान हे सुधारणार असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। विकसित भारतात दिल्लीची प्रमुख भूमिका आहे हे सुनिश्चित करणार।
भाजपाला त्यांच्या विकासाच्या ध्येयावर विजय मिळाल्याचं भाजपाच्या नेत्यांनी सांगितलंय। पिछले अनेक सालों से दिल्ली के विकास में अनेक अड़चनें पैदा हुई थी। मेरे डिपार्टमेंट से हम लोग 65,000 करोड़ के काम कर रहे हैं और 35,000 करोड़ के नए काम डिक्लेयर कर रहे हैं। हम दिल्ली को प्रदूषण से मुक्त और दुनिया का सबसे सुंदर शहर बनाना चाहते हैं और मेरा विश्वास है कि भारतीय जनता पार्टी की जीत के कारण प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में अब दिल्ली की तस्वीर बदलेगी, ये मेरा दृढ़ विश्वास है। दिल्ली की जनता ने हमको जो जीत दिलाई है, मैं जनता के प्रति आभार व्यक्त करता हूं, उनको बहुत बहुत धन्यवाद। मला अतिशय आनंद आहे की दिल्ली विधानसभेवर 27 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचा झेंडा रोवला गेला। दिल्लीच्या तमाम कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो। दिल्लीकरांनी हा विश्वास देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींवर केलेला आहे। दिल्लीमध्ये 27 वर्षानंतर आज चांगलं आणि एक यश हे भारतीय जनता पार्टीला मिळालं। खरं तर आपल्याला सर्वांना माहित आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं एनडीएचं सरकार हे गेले 11 वर्ष आपण पाहतोय, अतिशय पारदर्शकपणे काम करताना दिसत आहे। आणि आपने दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार केला होता हा सर्व जनतेला माहीत पडला आणि त्या जनतेने त्यांना त्याचं पूर्णच्या पूर्ण जनता जी आहे त्यांच्या या भ्रष्टाचाराला वैतागली होती आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत हे दिलं गेलं। कालपासून जे ते 3 इडियट आलेले जे काही माकडं काल बोलायला बघत होते, आज ते कुठे माकडं गेले? म्हणजे राहुल गांधीचं तर पक्षाचं मी ऐकलं 1 आणि 2 वरच आहे, काही 0च आहे। म्हणजे ते म्हणजे विचार करा, ही यांची लायकी आणि ही यांची राजकीय क्षमता, आणि बोलतात कोणावर आहे? मोदीजींवर। बोट कोणावर ठेवतात? EVM वर। लोकांची मनं जिंकायची नाही आणि नुसतं EVM वर ज्याच्यावर ते स्वतः निवडून आले याच्याबद्दल बोंबलत बसायचं। म्हणून आज दिल्लीच्या जनतेचं भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी त्यांचे आभार मानेन। भाजपाच्या रणनीतिकार चाणक्यांनी नियोजन पद्धतीनं दिल्ली निवडणुकीमध्ये विजय स्वतःकडे खेचून आणला। केंद्रात सत्ता मिळवणाऱ्या भाजपाला दिल्लीची सत्ता दूर असल्यामुळे राजकीय पटलावर हिणवलं जायचं। भाजपानं आता दिल्लीचं तख्त काबीज केलं असून आगामी निवडणुकीसाठी भाजपाच्या विजयाचा विश्वास अधिक बळावलाय। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।